सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज आहे शनिवार, एक आपली नवीन ट्रिप तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. आज आपण जाणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये वाडा शहर आहे तिकडे, आणि तिकडे खूप छान बघण्यासारखं आहे. सो मी पण पहिल्यांदाच चाललो आहे तिकडे. सो आपण निघूया. आणि ह्यावेळी आपली गाडी नाही, आपली गाडीचा आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आपली गाडी घरी आहे. पाठीमागं बघू शकता ZX आहे, न्यू मॉडेल. आपल्याकडे आहे कस्टमरची गाडी, कस्टमरला घेऊन जायचं आहे. आणि गाडीचं आधी बेसिक चेकिंग वगैरे करूया. ऑइल वगैरे, पाणी, कुलंट हे ते चेकिंग करून निघूया. मस्त गाडी वॉश केली आणि निघूया आता. सो मित्रांनो, आता वाजलेत 9 वाजले. बराच वेळ गेला कारण की मॅडम शिकत होत्या, म्हणजे शिकलेत ते, हात साफ करत होते, जरा त्यांना दिली. आणि रोड पण वन वे असल्यामुळे जरा वेळ लागला. सो आता अजून आपल्याला जवळजवळ 1-2 तास लागतील तिकडे जायला. खूप छान आहे लोकेशन ते. आता तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आता घेतला आहे पहिला ब्रेक जरा फ्रेश वगैरे व्हायला आणि वॉशरूमला वगैरे जायला. आता निघूया इथून. ही ZX आहे आणि ZX आहे 3.5 लाख, सॉरी 13.5 लाख रुपयेपर्यंत पडली ऑन रोड. गाडीची प्राईस थोडी कमी झाली. छान आहे गाडी, एकदम स्मूथ आहे. 280 किलोमीटर फक्त रनिंग झालं आहे गाडीचे. एकच महिना झाला आहे गाडी आपल्या घरी आले, म्हणजे कस्टमरचा. 280 किलोमीटर फक्त रनिंग झालं आहे. एकदम स्मूथ आहे आणि तिची पहिलीच लॉंग रूट ट्रिप आहे आपल्यासोबत. धीरे धीरे आप बाकी चीज़ें भी मतलब देख लेना. टायर कैसा निकालने का, पंक्चर वगैरह कैसा निकालने का, स्टेपनी कहाँ पे हो देख कैसा, स्टेपनी खुलेगी कैसे उसके अंदर खुलेगी से? कैसे है. एकदम सब इजी है, लेकिन देख लेना. आपल्या प्रत्येक ट्रिपमध्ये कोण ना कोणतरी असं भेटतंच, उलटे वलटी वगैरे त्रास होणार. प्रवास सहन होत नाही कारण की जास्त आपण प्रवास करत नाही ना, त्यामुळं या बाळानं भरपूर वेळा थांबवली गाडी आणि खूप त्याला त्रास होतो उलटीचा. चलो बताओ अभी क्या क्या निकला पेट से, क्या क्या निकला? क्या बता? अभी तो बताया. उल्टी किया ना? नहीं किया? नहीं, मुझे पर बाहर देखना है. फिर से बाहर मत जाओ, अभी धूप भी है और धूला भी है. रोज धोते हैं पापा गाड़ी, कभी नहीं धोते. रोज धोते हैं. अभी सुबह तो देखा मैंने, धोते हैं पापा. स्मेल आ रही है तुमको गाड़ी में तो? इसलिए उल्टी जैसे गाड़ी में होता है ना, तो पापा कभी गाड़ी नहीं धोते. देखो आपको ये कर रहे हैं, आपकी वजह से उल्टी हो रही है बोल रहे हैं. अब गाड़ी तो कभी धो, जब से गाड़ी आई तब से गाड़ी को गंदगी से ही रख लो. गाड़ी धुलने के लिए और चलाने के लिए. मैं दौड़ में क्या निकालना, तो मट्टी में से ही आएगी वो. सो हॅलो मित्रांनो, फायनली 11:30 वाजले पोचायला आपल्याला. आणि इथे पोचलो. हे गोवर्धन इको विलेज आहे. आतमध्ये 100 एकरामध्ये पूर्ण पसरलेलं आहे. आता इथे काय काय बघण्यासारखं आहे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. कंटिन्यू पुढे राहा. इथे गोवर्धन रोप वाटप म्हणजे नर्सरी आहे. आता पुढं मंदिर वगैरे पण आहे, तिकडे पण जाऊया. आणि इथं 12 वाजता लंगर चालू होतं. त्यावेळा जेवायला जाऊ, तिकडे प्रसाद वगैरे भेटेल.
आतमध्ये आल्यानंतर रिसेप्शन वगैरे आहे तिथे आणि आतमध्ये आल्यानंतर ही गोशाला आहे. ले जो गया अंदर कैसे अंदर देख जाऊं रहे? क्या? हाँ नहीं वो सिंक पर लेगी. बस हाँ हाथ लगा ना. बस Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. आता 12 वाजता आरती असते. आरती भेटली आपल्याला. आता आतमध्ये बघूया, खूप मोठा एरिया आहे. बघूया, हळू जाऊया. कैसा लग रहा है? अच्छा नहीं क्या लो करो, बात करो. कर लो. बोलो सर. चलो. छान अशी प्रतिक्रिया बनवली आहे. नाही नाही नाही, या ठिकाणी वृंदावनचा फॉरेस्ट मॅप बनवला आहे आणि कुठे कुठे काय काय आहे ते दाखवलं आहे. आता आपण मथुरा इथे डाव्या, यमुना आपल्या ऑपोजिट आहे आणि गोवर्धन नांदगाव. बघू शकता एकदम ग्रीनरी आहे आतमध्ये. हे मथुरा. रागल मम्मीने वाहा जो वाहा.
केवढंच आहे. चल या या या. अबे तुझा मित्र भेटेला. सो मित्रांनो, आता आपण निघणार आहोत दुपारचे 3 वाजता. आणि हे आहे पार्किंग, ओपन पार्किंग आहे, फ्री पार्किंग आहे इथे. इथं कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस नाही. आपली गाडी इथे पुढे आहे. आता निघूया जायला.